Welcome student. Open your textbook, page number 79. We are in topic 60, that is the water. In previous video, we learned about the process that are taking place in a water purification plant. Now, in today's section, we are going to learn about the famine condition. Due to the by scarcity of the water. If there is no rainfall during the season, then we face this condition entire world. Which are that and how the condition occur, what the problem arises, that are going to learn in today's section. See, water evaporates continuously, means at room temperature, at every temperature, means from 20 to 100. Water evaporates continuously, means changing of a liquid state into a vapor state. That process is called as a evaporation. We have to understand what is the evaporation. Evaporation means what? Changing of liquids into a vapor state. Means at वेपर स्टेट म्हणजे वाफ, पाण्याची वाफ होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं? बाष्पीभवन असं म्हटलं जातं, म्हणजेच इव्हॅपोरेशन. मग या फमाइन मध्ये दुष्काळी कंडिशन मध्ये काय होतं की पाण्याचं सतत काय होत असतं? इव्हॅपोरेशन हे होत असतं. दॅट इज वाय प्लेस वेअर इट इज डज नॉट रेन फॉर अ लॉंगर टाइम एक्सपिरियन्स अ ड्रॉट. मग अशामुळे काय होतं? सतत होणाऱ्या वाफेमुळं ज्या ठिकाणी खूप दिवस म्हणजे खूप वेळ पाऊस पडलेला नाहीये अशा ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. ॲट सच अ प्लेसेस द वॉटर लेवल फॉल्स. अशा ठिकाणी जी पाण्याची पातळी असते, मग ती नदीची असेल, वेल म्हणजे विहिरीची असेल, किंवा सरोवरची असेल, बंधाऱ्याची असेल, किंवा डॅमची असेल, हे जे सगळे स्रोत आहेत या ठिकाणाहून आपल्याला पाणी मिळतं. दीज आर द सोर्सेस ऑफ वॉटर फ्रॉम विच वी गेट द वॉटर. ॲट ड्युरिंग द फमाइन कंडिशन द वॉटर लेवल ऑफ दिस वॉटर सोर्सेस बिकम्स लोअर. द लँड ऑल्सो ड्राईज अप. जमीन सुद्धा काय होते? कोरडी, शुष्क होते. ड्यू टू द इव्हॅपोरेशन. मातीमध्ये असलेला पाण्याचा अंश निघून गेल्यामुळे माती सुद्धा काय होते? कोरडी अशी होऊन जाते. ह्यूमन्स अँड ॲनिमल्स सफर फ्रॉम द स्कॅर्सिटी ऑफ द वॉटर. मग ह्याच्यामुळं जे काही प्राणी असतील, जनावरं असतील, किंवा मानवाला सुद्धा पाण्याची कमतरता भासू लागते. स्कॅर्सिटी म्हणजे कमतरता. There is no water for agriculture. There is no water for agriculture. म्हणजे शेतीला सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही. This condition is called as a famine condition. यालाच काय म्हटलेलं आहे? दुष्काळजन्य परिस्थिती असं म्हटलेलं आहे. A famine is a natural disaster. What is meant by disaster? The natural suddenly happening calamity. Suddenly happening calamity is known as a disaster. अचानक उद्भवलेलं संकट त्याला आपण काय म्हणतो? आपत्ती असं म्हणतो. आणि दुष्काळ येणं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. लक्षात आलं का? ह्या कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ज्या ठिकाणी बरेच दिवस पाऊस पडत नाही त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते. त्या भागामध्ये जे काही पाण्याचे स्रोत असतात त्या पाण्याच्या स्रोतांमधली जी काही पाण्याची पातळी आहे ही खाली खाली येत जाते. परिणामी माणसांना, जनावरांना, प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू लागते. आणि मग काय होतं? पाणी काय काय वेळेला शेतीला सुद्धा पाणी मिळत नाही. जमिनीमधला पाण्याचा अंश गेल्यामुळे जमीन मोकळी होते. आणि ह्या सगळ्या कंडिशनलाच काय म्हटलेलं आहे? ड्रॉट असं म्हटलेलं आहे, म्हणजेच दुष्काळ किंवा फमाइन असं म्हटलेलं आहे. आणि ही एक काय आहे? नैसर्गिक आपत्ती आहे असं म्हटलेलं आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या? बघा त्यानंतर काय बघा? ग्रेन अँड फोडर. ग्रेन म्हणजे धान्य, फोडर म्हणजे चारा. ग्रेन अँड फोडर बिकम स्केअर ड्युरिंग द फमाइन. स्केअर म्हणजे मिळणे कठीण होतं. म्हणजे ज्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे त्या ठिकाणी अन्न, चारा हे कमी पडायला लागतं. यू मे हॅव रीड अबाउट द फमाइन इन अवर स्टेट
or country or another part of the world, तुम्ही आपल्या देशात, राज्यात किंवा जगाच्या कोणत्याही भागामध्ये दुष्काळ पडला असेल तर त्याच्या बातम्या आपल्याला मीडियाद्वारे मिळत असतात. पीपल लिव्हिंग देअर हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. त्या ठिकाणी ज्या भागात हा दुष्काळ पडतो त्या भागातील जी लोक आहेत त्यांना अतिशय विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागतो. हार्डशिप म्हणजे विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागतो. ॲनिमल्स अँड प्लांट्स इन दोज पार्ट्स आर ऑल्सो सफर. त्याचबरोबर त्या भागातील प्राणी आणि वनस्पती यांना सुद्धा दुष्काळाचा तडाखा बसलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं का बघा. मग अशा या कंडिशनमध्ये आपल्याला शासनामार्फत काय काय केलं जातं बघा. द गव्हर्नमेंट म्हणजे शासन टेम्पररीली म्हणजे तात्पुरते मूव पीपल अँड द ॲनिमल फ्रॉम द famine stricken एरिया टू द सेफ प्लेसेस वेअर दे कॅन प्रोव्हाइडेड विथ वॉटर, फूड ग्रेन अँड द फोडर. मग शासनातर्फे अशा दुष्काळग्रस्त भागातील लोकांना काय केलं जातं, सुरक्षित ठिकाणी त्यांच्या प्राण्यांसहित नेलं जातं. तिथं त्यांना अन्न धान्य किंवा जनावरांसाठी चारा वगैरे पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी केला जातो. फोडर कॅम्प्स आर सेटअप टू टेक केअर ऑफ द डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे पाळीव प्राण्यांची जनावरांची काळजी घेण्यासाठी सुद्धा चारा छावण्या, त्याला काय म्हटलं जातं, फोडर कॅम्प. लक्षात ठेवा, फोडर कॅम्प म्हणजे काय, चारा छावण्या सुद्धा तिथं उभ्या केल्या जातात. लक्षात आलं का बघा. म्हणजे शासनामार्फत काय केलं जातं की एखाद्या ठिकाणी जर दुष्काळ पडलेला आहे, इफ देर इज इन सम प्लेसेस देर इज अ सफरिंग फ्रॉम द famine कंडिशन, फ्रॉम दॅट एरिया द पीपल along with their animals are moved to the safer places and that in that place they give a fodder, then food grain and also supplied a water so that they can survive neatly in that condition. And also fodder camps are also arranged by the government to the domestic animal to get the eat from that, and also they can do not longly suffer from the scarcity of the water and the fodder. Okay, now see what is the solution. काय करावे बरे बघा. Your class will be visiting a lake which is far away from the city. Arrangement have to be made for the day's drinking water. गावापासून दूर असलेला तलाव पाहण्यासाठी तुमच्या वर्गाची सहल जाणार आहे. दिवसभर लागणारे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर आपण काय करायला पाहिजे, कसं घेणार आपण, आपल्याला तलावाच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं दिवसभर लागणार आहे आपल्याला, तर तिथं आपल्याला काय व्यवस्था पाण्याची केली पाहिजे असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण आपल्याबरोबर वॉटर बॉटल घेऊन जाऊ शकतो किंवा मोठा जार घेऊन जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी सुद्धा प्युरिफाईड वॉटर आपल्याला मिळेल अशी आपण तिथं व्यवस्था करू शकतो. ओके, नाव सी वॉटर मॅनेजमेंट. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जल व्यवस्थापन. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे वॉटर मॅनेजमेंट. म्हणजेच काय, जल व्यवस्थापन. आता जल व्यवस्थापन म्हणजे काय, तर पाण्याचं योग्य पद्धतीनं, कशा पद्धतीनं आपल्याला पाणी योग्य पद्धतीनं वापरता येईल किंवा हे जे मिळालेलं पाणी आहे त्याचा कशा पद्धतीनं आपण विभागणी योग्य पद्धतीनं करू जेणेकरून पुढं वर्षभर ते आपल्याला पाणी योग्य पद्धतीनं आणि वेळेवर उपलब्ध होईल. याची जी सगळी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटलाच काय म्हटलेलं आहे, वॉटर मॅनेजमेंट. बघा, रेन ब्रिंग्स अस वॉटर अगेन अँड अगेन बट वी गेट रेन फॉर ओनली अ फ्यू मंथ्स इन अ इयर. पावसामुळे आपल्याला पाणी पुन्हा पुन्हा जरी उपलब्ध होत असलं तरी सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4 महिन्याचं पावसाचं पाणी मिळू शकतं. बरोबर आहे. इफ रेन वॉटर इज नॉट स्टोर्ड, मग जर असं आपण हे पाणी जे आहे हे जर साठा करून व्यवस्थित ठेवलं नाही, वी विल नॉट हॅव वॉटर फॉर आवर डेली नीड्स आफ्टर द रेन. म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर आपल्याला
जे काही पाणी साठा व्यवस्थित जर केला नाही तर वर्षभर साठी आपल्या ज्या काही दैनंदिन गरजांसाठी जे आपल्याला पाणी लागतं ते पाणी आपल्याला मुबलकपणे किंवा पाहिजे त्यावेळी मिळणार नाही. मग हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ते खाली सांगितलेलं आहे बघा. टू मीट द होल इयर्स नीड फॉर द वॉटर, रेन वॉटर मस्ट बी स्टॉप. पाण्याचं जे पावसाचं जे पाणी आहे हे पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपल्याला थांबवलं पाहिजे, म्हणजेच ते कुठंतरी साठवणूक करून घेतलं पाहिजे. व्हेन इट इज स्टॉप किंवा ते झिरपवलं पाहिजे. इट पर्कोलेट्स इन टू द सॉईल. पर्कोलेट म्हणजे झिरपणे. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी आपण पाणी अडवतो त्या ठिकाणी ते पाणी जमिनीमध्ये खोलवर काय जातं हळूहळू मुरलं जातं. पर्कोलेट म्हणजे मुरणे किंवा झिरपणे. ॲज द ग्राउंड वॉटर स्टोरेज इन्क्रीजेस, जसं मग भूजलाची पातळी जसं वाढत जाईल पाण्याची, ट्रीज गेट वॉटर, कारण वनस्पतीची मुळं ही जमिनीवर खोलवर पसरलेली असतात आणि त्या मुळांना पाण्याचा स्रोत लागल्यामुळे ती वनस्पतींना त्याचा उपयोग होऊ शकतो. वेल्स टू गेट इनफ वॉटर अँड द लँड कॅन बी कल्टिवेटेड. आणि त्याचबरोबर विहिरींना सुद्धा पाणी येईल आणि शेती करणे सुद्धा शक्य होईल. लक्षात आलं का बघा तुमच्या काय काय, म्हणजे जे पाणी आपल्याला ठराविक पावसाचं पाणी जे ठराविक काळापुरतं उपलब्ध आहे मिळतं त्याचा आपण योग्य पद्धतीनं जर साठवणूक केली, त्याची जर म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेस करून ते झिरपवलं किंवा मुरवलं तर त्याचा अनेक स्रोतांना काय होतो फायदा होत असतो. हां बघा दुसरी एक मेथड काय सांगितलेली बघा. सेव्हरल मेथड्स आर यूज टू मेक अ रेन वॉटर सीप इन टू द सॉइल. सीप म्हणजे काय मुरणे. तर लार्ज डॅम कॅन बी बिल्ड. आपण मोठे डॅम बांधून सुद्धा तो नदीचा प्रवाह थांबवून त्या ठिकाणी पाणी झिरपवू शकतो. बट दे मे नॉट बी पॉसिबल इन ऑल प्लेसेस. पण असं असलं तरी सुद्धा हे सगळ्याच ठिकाणी सगळ्याच नद्यांवर आपल्याला डॅम बांधणं शक्य होत नाही. इन दॅट इव्हेंट मग अशा वेळी द गव्हर्नमेंट अँड द पीपल कम टुगेदर. त्या गावातील किंवा त्या भागातील लोक आणि शासन हे एकत्र येतं अँड अंडरटेक अ सेव्हरल वर्क्स. आणि काय काय केलं जातं तर अशा वेळी छोटे छोटे काय केले जातात तळी बांधली जातात किंवा बिल्डिंग अ स्मॉलर रिसिव्हर. छोटे छोटे बंधारे बांधले जातात, आडवी सर खोदली जाते किंवा गावातील ओढे नाले जे असतात यांच्यावर बांध घालून काय केलं जातं पाणी अडवलं जातं. बंड्स अँड बंधाराज. कन्स्ट्रक्टिंग बंड्स अँड बंधाराज दिसते बघा चित्रामध्ये. इथं बंड दाखवलेले पेज नंबर 80 वर. तर ते पाण्याचा स्रोत आहे तिथं बंधारा बांधून ते पाणी तिथं अडवलं जातं आणि ते पुन्हा पाणी त्याचा उपयोग केला जातो. इन सम प्लेसेस वेल्स आर डग इन रिव्हर बेड टू अलाव वॉटर टू कलेक्ट इन देम. काय काय ठिकाणी काय केलं जातं नदीपात्रात विहिरी खोदून तिथे पाण्याची साठवण्याची काय केली जाते व्यवस्था केली जाते. रेन वॉटर फॉलिंग ऑन रूफ्स ऑफ हाऊसेस इज ड्रेन इनटू अ लार्ज टँक प्लेस्ड बिसाइड द बिल्डिंग. त्याचबरोबर काही ठिकाणी घराच्या छतावरून पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांच्या मध्ये काय केलं जातं साठवता येऊ शकतं. तिथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा तुम्हाला. अशा पद्धतीनं हे जे दिसतं की नाही म्हणजे हे जे पावसाचं पाणी रूफवर पडलेलं आहे ते काय केलं जातं हे इथून या टँकमध्ये जमिनीवर असलेल्या त्या टँकमध्ये ते आपल्याला कलेक्ट करता येतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज अ वॉटर केअरफुली. हे असं असलं तरी पावसाचं जे पाणी उपलब्ध आहे त्याचा वापर केअरफुली म्हणजे काटकसरीनं करणं अत्यंत गरजेचं आहे. टू स्टॉप रेन वॉटर फ्रॉम फॉलिंग अवे, टू मेक इट सीप इन टू द ग्राउंड ऑर टू कलेक्ट इन टू द टँक्स. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. अशा पद्धतीनं जर आपण वेगवेगळे उपाययोजना केल्या पाणी पावसाचं पाणी थांबवलं आणि जमिनीमध्ये ते जर जास्तीत जास्त मुरवायचा प्रयत्न केला तर त्याचा आपल्याला फायदाच होतो. म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा. taking steps to ensure that rainwater will be available even in the period after the rainy season is called as a water management. म्हणजेच काय सांगितलेलं आहे पहा. पावसाळ्यानंतरच्या काही काळामध्ये जे काही पाणी उपलब्ध होईल आणि अशी सोय करणं यालाच काय म्हटलेलं आहे वॉटर मॅनेजमेंट असं कळलेलं आहे. मग त्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत ते इथे दाखवलेलं आहे. कंटिन्युअस काउंटर स्ट्रेचेस
constructing a bunds and the bandaras, that you have to write as an water management. See, आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक हे सांगितलेले आहे बघा, एक माहिती बघायला सांगितलेली आहे. ऑब्टेन द इन्फॉर्मेशन अँड डिस्कस what methods of water management are being used in your surrounding. तुमच्या परिसरामध्ये जल व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे हे तुम्ही बघा. What is, always remember, water is a life, use it judiciously. म्हणजे पाणी हेच जीवन आहे, म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा आणि असलेल्या पाण्याचा काटकसरीनं उपयोग करायचा आहे. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं मुलांना आपण हा टॉपिक संपवलेला आहे आणि ह्या टॉपिकचा रिवाइव आणि एक्सरसाइज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.